नमस्कार मैत्रिणींनो, झाली का दिवाळीची खरेदी करून? मी सुद्धा दिवाळीसाठी ह्या 3 साड्या खरेदी केल्या आहेत. बघा बरं कशा आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगा. ह्या 3 कलरच्या साड्या आहेत. सेम पॅटर्न सेम आहे, फक्त कलर्स वेगवेगळे घेतलेले आहेत. आणि ह्या 3 साड्या मी दिवाळीला भाऊबीजेसाठी माझ्या मिस्टरांच्या बहिणींसाठी 2 आणि एक माझ्यासाठी अशा 3 साड्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता कलर कॉम्बिनेशन्स साड्यांचे सेम आहे. यातल्या कोणत्या साड्या मी माझ्या नंदांसाठी आणलेल्या आहेत आणि कोणती साडी मी माझ्यासाठी ठेवणार आहे, प्लीज मला कमेंट करून सांगा. मी थोडी कन्फ्यूज झालेली आहे की कोणत्या कलरची साडी मी माझ्यासाठी ठेवू आणि कोणत्या 2 कलरच्या साड्या मी माझ्या 2 नंदांना भाऊबीजेसाठी देऊ. तर प्लीज मला मदत करा त्या कलर चॉईस करायला, कारण स्त्रिया म्हटल्या की त्यांना साड्या आणि त्याचे कलर्स खूप आवडतात आणि मग कळत नाही की स्वतःसाठी कोणती साडी ठेवू. ही एक साडी मी तुम्हाला थोडी ओपन करून दाखवते. बघू शकता कसे 2 कलर कॉम्बिनेशन आहेत, कसे धूपछाव कलर आहे याला. याला अशाच काठाच्या कलरचा ब्लाऊज आणि पदर आहे. बघू शकता ही चिक्कू कलरची साडी आहे आणि तिला हा ग्रीनिश ब्ल्यू कलरमध्ये पदर आहे आणि अशाच पद्धतीने त्याला ह्याच कलरमध्ये त्याला ब्लाऊज पीससुद्धा आहे. बघू शकता हा त्याचा ब्लाऊज पीस आहे. त्यामुळे हा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. खूप छान दिसतील ह्या साड्या वेअर केल्यानंतर. दिवाळीमध्ये जेव्हा मी ह्या साड्या घालेल, यातली एक घालेल तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड करेल. तेव्हा तुम्ही मला सांगा मी माझ्यासाठी कोणती साडी आणली असेल आणि मी माझ्यासाठी कोणती साडी यातली ठेवावी ते तुम्ही मला सांगा. ह्या साड्यांचंसुद्धा तसंच आहे, तसंच कलर कॉम्बिनेशन्स आहेत. बघू शकता ही पूर्ण ग्रीन साडी आहे. खूप छान आहे. खूपच रिच कलर वाटतो त्याचा. ग्रीन कलरची साडी आपण कोणत्याही असं देवाचं पूजेसाठी वगैरे लग्नामध्ये वगैरे वेअर करू शकतो. बघू शकता. हो, तर मी हे धागे काढते आणि तुम्हाला थोडी थोडी ओपन करून दाखवते. पाहू शकता किती छान कॉम्बिनेशन आहे याचंसुद्धा. याच कलरचा पदर आणि याच कलरमध्ये याचा ब्लाऊज वगैरे आहे. त्यामुळे ते खूपच, हे बघा ह्याच कलरचा त्याला ब्लाऊज आहे. हा सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूपच छान दिसतो आहे. ही सुद्धा साडी मला खूप आवडली आहे. छान आहे कलर हिचा. सगळ्याच स्त्रियांना पडणारा प्रश्न कलरचा. साड्या तिन्ही पण साड्या छानच आहेत, फक्त कलरमध्ये कन्फ्युजन आहे की कोणती साडी मी माझ्यासाठी ठेवू आणि ताईंना दोन्ही त्यांना कोणती साडी देऊ ते. पाहू शकता हा सुद्धा किती सुंदर कलर आहे, किती सुंदर आहे. याचंसुद्धा कॉम्बिनेशन असंच आहे. घेताना मला वाटलं होतं की हा सुद्धा ग्रीनच काठ आहे की काय, पण तो ब्ल्यू आहे, ब्ल्यू कलर आहे, म्हणजे मोरपंखी आहे साधारण हा. ही सुद्धा साडी बघू शकता किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. घातल्यानंतर एखाद्या फंक्शनला घातल्यानंतर ती खूपच उठून दिसणार आहे. खूपच. पाहू शकता. मी ह्याचासुद्धा तुम्हाला पदर दाखवते. पदर कुठे आहे, खूप जास्त ओपन करत नाही आहे कारण हा बघा हा पदर आहे. पदर आणि ब्लाऊज सेम आहे. हा बघा जास्त ओपन करून चालणार नाही कारण ताईंना द्यायच्या आहेत त्या साड्या, गिफ्ट करायच्या आहेत भाऊबीजेसाठी.
तर मला नक्की सांगा यामधली कोणती साडी मी माझ्यासाठी ठेवू. भाऊबीजेच्या अगोदर सांगा, माझं कन्फ्युजन जरा दूर करा तुम्ही. पाहू शकता मी एकत्र फोटो अपलोड करते त्याचा. सोबत मी आणखी खरेदी केली आहे, ती बघू शकता. 2 गाऊन घेतले आहेत मी माझ्यासाठी. मी आता त्याची घडी विस्कटलेली आहे. हे बघा, अशा गोल गळ्याचे छान वर्क असलेला पाहू शकता. छान कलर आहे, नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि इकडे अशी ही थ्रेडची वर्क आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, गोल गळा आहे याचा. हा एक गाऊन घेतला आहे आणि आणखीन एक गाऊन घेतला आहे. 2 गाऊन घेतले आहेत. याचा अशा पद्धतीचा गळा आहे. हे बघा, याच्यावर सुद्धा किती छान, खूप छान एम्ब्रॉयडरी आहे. असे आरसे वगैरे आहेत त्याला लावलेले. आणि हा मेहंदी कलर आहे, बघू शकता. ही 2 खरेदी केलेली आहे मी माझ्यासाठी. आता मी हे मशीनवर याचं अल्टरेशन करणार आहे. त्यावेळेचा सुद्धा व्हिडिओ टाकेलच. तर कुणाला गाऊन अल्टर कसा करतात, छोटा कसं करून घेतात, आपल्या मापाचा कसा त्याला बनवायचा, ते पण तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी हाच टाकणार आहे. गाऊनचं अल्टरेशन करून घेणार आहे आणि त्यानंतर माझ्यासाठी जी साडी ठेवणार आहे यातली तिचं मी ब्लाऊज शिवणार आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर कमेंट्स करून सांगा की ह्या 3 साड्यांमधला मी माझ्यासाठी कोणता कलर चॉईस करू. आणि मग त्याचा मला ब्लाऊज शिवायचा आहे. त्यानंतर साडीला फॉल बिडिंग करायची आहे दिवाळीच्या अगोदर आणि मी ती वेअर करणार आहे दिवाळीमध्ये. सो लवकर कमेंट्स करा, लाईक्स करा, शेअर करा. ओके, बाय बाय.